भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं असून जास्तीत जास्त इंधनाची बचत करावी, हवं तर सोनं खरेदी करू नका. त्याचप्रमाणे पेट्रोल संदर्भात त्यांनी निर्देश दिलेले आहे. मात्र या ठिकाणी जळगाव नगरीच्या महापौर दीपमाला काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज सायकलने प्रवास केलेला आहे. आज जळगाव महानगरपालिकेत नो व्हेकल डे पाडण्यात आला आहे. या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत स्वतः महापौर दीपमाला काळे आहे. आम्ही त्यांच्याकडून जाणूया ताई काय सांगणार या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला थेट प्रतिसाद देत आज सायकलीने प्रवास केला, काय सांगा? आपल्याला म्हणजे तुम्ही बघाल तर आपल्या जी आता परिस्थिती झालेली आहे, आपल्याकडे पेट्रोल डिझेल आणि सोनं जे आहे ते कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वांना आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेल आणि सोन्याचा वापर कमीत कमी करावा. तर प्रथम नागरिक म्हणून मला असं वाटतं की जळगावकरांच्या दृष्टीने मला पहिलं एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे. त्यामुळे मी प्रशासनाला काल आवाहन केलं होतं, एक लेटर दिलं होतं की सर्वांनी बुधवार म्हणून आपण नो व्हेकल डे करावा. त्यात येताना पायी यावं किंवा सायकलने ई व्हेकलने यावं. आणि म्हणजे मला फक्त वाटतं प्रशासनच नाही, मी सगळ्या जळगावकरांना सुद्धा आवाहन करू इच्छिते की ही संकटाची काळ आपल्यावर आलेली आहे आणि आपण सर्वांनी त्यातून मार्ग काढायचा असेल किंवा आपल्या पेट्रोल डिझेल हे वाचवायचं असेल, अजून काही दिवस ते पुढे उपलब्ध करून साठा पुरवण्यासाठी आपल्याला काही करावायचं असेल तर प्रत्येकाने आपलं योगदान याच्यात दिलं पाहिजे. त्यामुळे सर्वांना आवाहन करते जळगावकरांनी की कमीत कमी डिस्टन्सवर त्यांना जायचं असेल तर त्यांनी पायी जावं. आपल्याकडे सायकल असेल, आपल्याकडे गाडी असेल, त्यांनी गाडीचा किंवा सायकलचा वापर करावा, ई व्हेकलचा सॉरी. आणि हेही शक्य नसेल कोणाकडे सायकल किंवा ई व्हेकल नसेल तर आपण एकाच मार्गावर जात असलो तर शेअरिंगने आपण मित्र व्यक्तीला घेऊ शकतो. ह्या याच्याने जसं आपण पेट्रोल आणि डिझेल कसं वाचवू शकतो. एक महिला म्हणून मी अजून दुसऱ्या महिलांना आवाहन करते की सोनं घे नाही प्लीज. त्यांनी 1 वर्ष सोनं नाही घेतलं तर मला वाटतं काही खूप मोठी गोष्ट नाहीये. ते 1 वर्ष काही दिवस काही महिने आपण सोनं खरेदी पण बंद करावी. आणि पूर्ण सर्वांना आपले जे नरेंद्र मोदीजी आहे हे सर्व आपलं राष्ट्रासाठी किंवा भारतासाठी हे निर्णय घेत असतात. त्यामुळे आपण एक आपलं भारतीय म्हणून आपण आपलं योगदान आपल्या राष्ट्रासाठी, राष्ट्रहित कसं आपण जोपासलं पाहिजे तेही आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे सर्वांनी आपलं योगदान म्हणून छोटे छोटे एक आपलं स्टेप फॉरवर्ड यायचं आहे. आणि मला वाटतं मी प्रथम नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे आणि सर्व लोकांनाही आवाहन करत आहे की त्यांनीही माझ्यासोबत त्या याला प्रतिसाद द्यावा आणि बुधवार जो असतो तो नो व्हेकल डे म्हणून वापरावा. ठिकाणी जर विचार केला तर रांगाच रांगा लागलेल्या आहेत सध्या पेट्रोल डिझेलच्या ठिकाणी, अनेक अडचणी वाढलेल्या आहेत. प्रत्येकाने जर हा दिवस पाडला तर एक प्रकारची देश सेवाच ही. नक्की मला तेच वाटतं की तुम्ही आता बघाल पेट्रोल पंपावर जाल तर पेट्रोल आणि डिझेल तिथे उपलब्ध नाहीये, साठाची कमतरता आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाला अगर आपल्या भारतासाठी किंवा राष्ट्रासाठी काहीतरी योगदान करायचं असेल तर जाऊन योगदान करणं हे महत्वाचं नाहीये. तुम्हाला ते एक संधी मिळाली आहे, आपण इथे राहून सुद्धा आपण आपलं योगदान याच्यात करू शकतो. आणि राष्ट्रहितासाठी छोटस योगदान आहे की फक्त एक ते दिवसातून आठवड्यातून 1 दिवस आपण नो व्हेकल डे म्हणून आपण पाळू शकतो. त्यात असं खूप काही म्हणतात की हिच्याने काय होणार आहे, पण मला असं वाटतं तळ्याने म्हणजे थेंब थेंबाने तळा साचत असतो. त्याप्रमाणे 1 दिवसही आपण हे पाळलं तर आपण काही दिवसाचा जो साठा आहे तो अजून इन्क्रीज करूया शकतो. तर माझ्यापासून मी सुरुवात केली आहे. त्या जळगावकरांना मी विनंती करते की तुम्ही केव्हा याचं पालन कराल आणि केव्हा मला याच्यामध्ये मदत कराल आणि माझ्यासोबत सहभागी व्हाल. नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला जर प्रतिसाद दिला तर थेंब थेंबे तळे साचे अशाच आशयाची प्रतिक्रिया या ठिकाणी महापौर दीपमाला काळे यांनी दिली आहे. आज जळगाव महानगरपालिकेमध्ये नो व्हेकल डे पाडण्यात आलेला आहे. संपूर्ण कर्मचारी असतील, उपमहापौर असतील, संपूर्ण आज या ठिकाणी सायकल असेल, त्याचप्रमाणे काही इलेक्ट्रिक वाहन असेल, त्यांनी आपला प्रवास केलेला आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.